नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय वैभव पुरंदरे यांचं पुस्तक हिटलर अँड इंडिया. हिटलर अँड इंडिया हे इंग्रजी पुस्तक वैभव पुरंदरे हे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका संशोधक पत्रकाराचं आहे. 2021 साली हार्पर कॉलिन्स तर्फे हे मूळ इंग्रजी स्वरूपामध्ये पुस्तक प्रकाशित झालं. तसं छोटेखानी पुस्तक आहे. 204 पानांचं इंग्रजी पुस्तक, 399 रुपये त्याची किंमत आहे. आता एका वेगळ्या संदर्भामध्ये हिटलर संबंधातली काही पुस्तकं वाचली गेली, त्याच्यामध्ये हे पुस्तक वाचलं गेलं आणि त्यालाच लागून या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित झालाय. त्याची किंमत 275 रुपये, पानांची संख्या 158 आहे आणि मराठी अनुवाद GB देशमुख यांनी केलाय. हिटलर आणि इंडिया किंवा हिटलर आणि भारत, हिटलर आणि इंडिया अँड इंडिया असं त्याचं इंग्रजी नाव आहे. हिटलर आणि भारत असं त्या मराठी अनुवादाचं नाव आहे. मी मगाशी म्हटलं तसं हिटलर अँड इंडिया हे मूळ इंग्रजी पुस्तक हार्पर कॉलिन्स प्रकाशित केलेलं आहे. तर हिटलर आणि भारत हा या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने केलाय. हा मराठी अनुवाद आणि हे मूळ इंग्रजी पुस्तक या दोन्ही गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ॲन फ्रँक या विषयात सध्या मी विशेष अभ्यास करतोय. त्यानिमित्तानं ॲन फ्रँकनं लिहिलेली आणि ॲन फ्रँकवर लिहिलेली पुस्तकं ही वाचली जात आहेत. अपरिहार्यपणे त्याची एक पार्श्वभूमी म्हणून हिटलर वाचलं जाणं हे अत्यंत साहजिक होतं. आणि मग असं लक्षात आलं की हिटलर या माणसाविषयी निष्कारणच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक कुतूहल आहे. असं म्हणत असताना मला हिटलरचं उदात्तीकरण कुठेही करायचं नाहीये. त्यांनी ज्या पद्धतीनं त्याच्या काळामध्ये ज्यू मंडळींना वागवलं ते कोणत्याही पातळीवर, कोणत्याही निकषावर, कोणत्याही काळामध्ये समर्थनीय असूच शकत नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये तर केवळ वांशिक अशा पद्धतीच्या उच्च नीचतेच्या निकष लावणं किंवा परिमाणं लावणं हे तर कुठच्याही मानसशास्त्रीय गोष्टींमध्ये बसणारं नाही. म्हणजे एकीकडे अशा पद्धतीनं हिटलरचं असलेलं वर्तन आणि त्याच वेळेला चार्ली चॅप्लिनच्या ग्रेट डिक्टेटर सारख्या सिनेमामधनं त्याचं होणारं दर्शन, याच्यामध्ये गमतीची गोष्ट होती. म्हणजे त्या माणसाची त्याच्या मृत्यूनंतर किंवा एरवीही किती दहशत होती किंवा आहे याचं हे गणित आहे. मधल्या काही काळामध्ये विशेषतः हिटलरच्या निधनानंतर हिटलरच्या राजकीय पक्षाला किंवा हिटलरच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवणारी गणितं ही फारशी आता शिल्लक राहिलेली नाहीत. पण काही वर्षांपूर्वीच्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये जर्मनीच्या संसदेमध्ये हिटलरी विचार संस्कृतीवरती धारणा ठेवणाऱ्या मंडळींच्या जरी सभासदांच्या संख्येमध्ये वाढ फारशी झालेली नसली तरी त्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षाच्या मतदानाच्या टक्क्यामध्ये वाढ झालेली होती, असं गणित लक्षात आलेलं होतं. आणि मग या पार्श्वभूमीवरती मला ॲन फ्रँक वाचायचं नव्हतं. ॲन फ्रँकच्या संबंधात माझ्या कॉलेजच्या नंतरच्या दिवसामध्ये मी एक एकांकिका लिहिली होती आणि तेव्हापासून ॲन फ्रँक हा विषय एका वन मॅन शोचा किंवा टॉक शोचा असं मला वाटत होतं. आणि त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, नव्यानं ती संहिता लिहिण्यासाठी ते वाचन सुरू केलं. कदाचित वेळ मिळाल्यास भावशेखरच्या पुढच्या एखाद्या भागामध्ये ॲन फ्रँक या विषयावरतीही बोलता येईल. तसं शेखर 64 या माझ्या आधीच्या मालिकेमध्ये ॲन फ्रँक या विषयावरती मी पुन्हा बोललेलो आहेच. आता या मूळ पुस्तकाकडे येताना एक गोष्ट लक्षात घेतली जाते की या त्या स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये हिटलर या गोष्टीचं कुतूहल आहे, पण त्याला आपला देश अपवाद नाही. असं म्हटलं जातं की युरोप, अमेरिका किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जगाच्या त्या भागातल्या कुठच्याही देशातल्या लायब्ररीमध्ये गेलं तर सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीवरच्या पुस्तकांनी जागा व्यापलेली असते ती व्यक्ती म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. विशेषतः इंग्रजी साहित्यामध्ये ॲडॉल्फ हिटलरवरती लिहिलेली दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने असतील, पहिल्या महायुद्धाच्या निमित्ताने असतील, वॉर स्ट्रॅटेजीच्या निमित्ताने असतील किंवा नंतरच्या काळामधल्या जर्मनीच्या आर्थिक साम्राज्याची पायाभरणी म्हणून असतील, पण अपरिहार्यपणे ज्याच्यावर लिहिलं जातं, बोललं जातं, कळत न कळत विचारात घेतलं जातं असं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडॉल्फ हिटलर. आणि त्यातही ॲडॉल्फ हिटलर हे व्यक्तिमत्व असं आहे की आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या माणसांचा त्याच्याशी संबंध आलाय. काही त्याला प्रत्यक्ष भेटले. नेताजी सुभाषचंद्र बोसांसारखी व्यक्ती
तर त्याला एकापेक्षा जास्त वेळा भेटली. खरं म्हणजे त्याच्या ज्या प्रत्यक्षात भेटी झाल्या त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरना भेटू इच्छित होते. परंतु हिटलरनी जे भारताबद्दलचं वेळखाऊ प्रकारचं धोरण अवलंबलेलं होतं, त्यामुळे हिटलरची चर्चा त्याही काळात झाली, अलीकडच्या काळातही होत असते. आपल्या मराठी साहित्यामध्ये तर हिटलर हा शब्द अनेकदा एखाद्या विशिष्ट मनोवृत्तीचा, बळजबरीचा, अतिरेकाचा असा विशेषणाचा भाग म्हणून वापरलं जातं. पण आज वेगळ्या पद्धतीनं या विषयाकडे पाहण्याची आवश्यकता अशी आहे, कारण याच हिटलरला जागतिक आर्थिक इतिहासामध्ये वेगळ्या पद्धतीनंही काही प्रमाणात तरी नोंदवलं गेलंय. आजही जागतिक अर्थकारणामध्ये फार मोठ्या संख्येनं जागतिक अर्थकारणाचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ञांच्या मते 1929 ची जागतिक महामंदी येण्यासाठी जी अनेक कारण आहेत, त्यातलं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे हिटलरनं 1926, 1927, 1928 या सलग 3 वर्षात जर्मनीची केलेली आर्थिक प्रगती. त्यानं ज्या वेगानं आर्थिक साम्राज्य आणि उत्पादन वाढवलं, त्या वेगानं जागतिक मागणी वाढू न शकल्यामुळे मंदी आली असं मानणारा वर्ग आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला हा एक संदर्भ देत, ज्या ज्या वेळेला जगातल्या अनेक देशांनी वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्या अर्थकारणाला सुरुवात केली, त्यावेळेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, प्रकट किंवा प्रच्छन्न, सरळ सरळ किंवा आडमार्गानं, सविस्तर किंवा निदान दिशा दिग्दर्शन करणारा असा हिटलरचा उल्लेख होत असतो. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण आणि जर्मनी यांचे वाढते आणि सुधारणारे असे राजकीय संबंध, आर्थिक संबंध, सामाजिक संबंध, शैक्षणिक संबंध याचा विचार केल्यानंतर हिटलर आणि भारत हा एखाद्या पुस्तकाचा विषय होणं अपरिहार्य होतं. त्यातही माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये माझी सूनच जर्मनची प्रोफेसर असल्यामुळे आणि वर्षात 2-3दा तरी तिचं जर्मनीत जाणं येणं असल्यामुळे तिनं सांगितलेल्या आकडेवारीनुसार अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये परदेशी भाषा शिकण्याचं प्रमाण जर सगळ्यात कुठच्या परदेशी भाषेबाबत वाढलं असेल तर ते जर्मन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे हिटलर आणि भारत अशा संबंधाला दुसरीही गोष्ट अशी आहे की हिटलरच्या जर्मनीमध्येच मॅक्स मुल्लर सारखी मंडळी भारतीय तत्वज्ञानाला डोक्यावरती घेत होती आणि संस्कृत आणि जर्मन यांच्यामध्ये कुठे साम्य आहे का असाही प्रकार पाहण्याचा, किंवा विशेषतः संस्कृत आणि जर्मन याच्यामध्ये कुठे मराठी साहित्याचा किंवा व्याकरणाचा संबंध आहे का असाही विचार केला होता. अशा नानाविध कारणांनी हिटलर आणि भारत हे पुस्तक अत्यंत महत्वाचं ठरतं. सुरुवातीलाच वैभव पुरंदरे आपल्या इंग्रजी मूळ लेख पुस्तकात आणि मराठी आवृत्तीत हे स्पष्ट करतात की हिटलरकडे या ना त्या स्वरूपामध्ये स्वप्नीलपणानं पाहण्याची आपल्याकडे एक परंपरा किंवा पद्धत आहे. परंतु हिटलरचं भारताविषयीचं मत अत्यंत वाईट होतं. 1942 साली भारताविषयी हिटलरनं केलेलं विधान आहे की भारतीय लोक स्वतःच याकरता भाग्यवान समजू शकतात की आमचं भारतावर राज्य नाही, आमचं म्हणजे ॲडॉल्फ हिटलरचं. कारण आमचं जर राज्य असतं तर आम्ही त्याचं जगणं हराम करून ठेवलं असतं. कारण ब्रिटिशांविरुद्ध हिटलरच्या मनामध्ये कितीही राग असला, कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याशी जमवून घेण्याचं पाहिलं. ते किती खरं किती खोटं ही गोष्ट वेगळी, पण सकृत दर्शनी त्याची लेखी आणि तोंडी विधानं तरी तशी आहेत ही गोष्ट खरी. पण एका गोष्टीबद्दल मात्र त्याला ब्रिटिशांविषयी अपरंपार कौतुक होतं की त्यांनी भारतासारखा मोठा देश, आपली स्वतःची लोकसंख्या मर्यादित असतानाही 150 वर्ष आपलं साम्राज्य गाजवलं. आणि याची कारण मीमांसा तो असं करतो की मुळातच ब्रिटिशांचा, जर्मनांचा जी वांशिक श्रेष्ठता आहे आणि ती वांशिक श्रेष्ठता भारतीयांकडे किंवा इतरदेशीय हिंदुस्थानियांकडे नाही, आणि त्यामुळे हिंदुस्थानवरती वरच्या वंशाच्या माणसांनी राज्य करणं आणि त्या वंशविस्तारामध्ये वंशशुद्धी बाळगणं या प्रक्रियेचा भाग म्हणून इतर देशांवरती आमचं साम्राज्य असलं पाहिजे. मग काळाच्या दुरूप या नात्या स्वरूपामध्ये त्याच्या आणि ब्रिटनच्या संबंधामध्ये वाढती दरी असल्याचं लक्षात घेऊन तो आपल्याला अनुकूल होतो का, शत्रूचा शत्रू तो मित्र अशी गणितं होतात का, यामुळे सुभाषचंद्र बोसांपासून इतर अनेक मंडळीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय.
अगदी त्याच्याशी संपर्क साधणं सोपं जावं म्हणून मुसोलिनीला सुद्धा भारतीय नेते आणि काही स्वातंत्र्य सैनिक भेटल्याची उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये आहेत. आपल्या दुर्दैवानं किंवा सुदैवानं तुम्ही त्याच्याकडे बघता तसे याचे फार सविस्तर लेखन मराठीमध्ये नाही. आणि त्यामुळेच वैभव पुरंदरे यांचं मूळ इंग्रजी पुस्तक हिटलर अँड इंडिया आणि त्याचा मराठीत अनुवाद झालेलं हिटलर आणि भारत या पुस्तकाचा विचार करावा लागतो. मग त्यांचं गांधींविषयी हिटलरचं गांधींविषयी असलेलं मत, हिटलरचं नेहरूंविषयी असलेलं मत, हिटलरचं सुभाषचंद्र बोसांविषयी असलेलं मत, सुभाषचंद्र बोसांना भेटतो असं दाखवत त्याचं त्यांना झुलवत ठेवणं, मग एम.एन. रॉय यांची केलेली गडचड, त्याच्यानंतर तेंडुलकरांची तिथे झालेली अडचण, अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या शैक्षणिक इतिहासामध्ये अक्षरशः 1-2 ओळीत उडवल्या जातात, त्याचं सविस्तर वर्णन करणारी, तटस्थपणाने आपल्या परराष्ट्रीय धोरणाची चिकित्सा करणारी आणि विशेषतः आज जेव्हा आपले जर्मनशी संबंध सुधारतायत त्या जर्मनच्या मूळ मानसिकतेमध्ये खरोखरच किती बदल झालाय याचं जर सगळ्यात खालचा बिंदू गाठायचा असेल तर हिटलर आणि भारत यांचे संबंध लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. त्याची राजकीय पार्श्वभूमी या व्हिडिओच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितली आणि मग सहज मनामध्ये आलं की वैभव पुरंदरे यांनी हे लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याची सुरुवातही गमतीची होते, पण हे मुळात वाचण्याजोग आहे की एकंदरीतच आपण आपल्या स्वातंत्र्य युद्धाचा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिमाण ही एका वेगळ्या संदर्भामध्ये हे पुस्तक त्याचा हा उद्देश नसला तरी आपल्या समोर व्यक्त करत राहतं. म्हणून आजचा भावशेखरचा विषय वैभव पुरंदरे यांचं इंग्लिश पुस्तक हिटलर अँड इंडिया किंवा त्याचा मराठी अनुवाद हिटलर आणि भारत. जाता जाता एक सुचवू शकतो, जसं भावशेखरच्या आधीच्या भागामध्ये नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकाविषयी आपण बोललो आणि ते पुस्तक होतं छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. त्यामुळे दिसायला 150 आणि 200 पानी म्हणजे मराठी अनुवाद 150 पानी, मूळ इंग्रजी पुस्तक 200 पानी, पण त्यातली संदर्भ सूची आणि इतर स्पष्टीकरण याच्यामध्ये ही काही पानं जातात. त्यामुळे मूळ मजकूर साधारणपणे 125 ते 140 पानांच्या आसपासच येतो. त्यामुळे याचा जर खरा मथिता अर्थ जाणून घ्यायचा असेल तर ही दोन्ही पुस्तकं तर लागोपाठ वाचायला हरकत नाहीच, पण त्याच्या बरोबरीने वि.स. वाळिंब्यांची जी जुनी पुस्तकं होती, कारण हिटलर म्हणला आणि मराठी वाचक म्हटला की वि.स. वाळिंबांचा नाझी भस्मासुराचा उदयास्त याला पर्याय नाही. त्याच वि.स. वाळिंबांचं हिटलर नावाचंही एक वेगळं पुस्तक आहे, याचाही विचार केला पाहिजे. सुभाषचंद्र बोसांवरती महानायक नावाचं विश्वास पाटलांनी लिहिलेली मोठी कादंबरी आहे, राजहंस प्रकाशनाने ती प्रकाशित केली आहे. साहजिक त्या पुस्तकाचा नायक सुभाषचंद्र बोस आहेत, पण त्या जेव्हा सुभाषचंद्र बोस असं आपण कथानायक किंवा कादंबरी नायक किंवा पुस्तकाचा नायक म्हणून ठेवतो त्यावेळेला अडॉल्फ हिटलर हे दुय्यम पात्र होतं. पण महानायक मध्ये सुभाषचंद्र बोस आणि अडॉल्फ हिटलर यांचं येणारं वर्णन आणि वैभव पुरंदर यांचं या पुस्तकामध्ये अडॉल्फ हिटलर हा पुस्तकाचा नायक असल्यामुळे अडॉल्फ हिटलर आणि सुभाषचंद्र बोस यांचं येणारं वर्णन हे दोन्ही एकत्र वाचले की ती मूळ परिस्थिती लक्षामध्ये येते. शेवटी पुस्तकाच्या नायकाच्या दृष्टिकोनातनं पुस्तक रंगवलं जातं, म्हणून ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्याही पेक्षा एका वेगळ्या पद्धतीनं जर या विषयाकडे पाहायचं झालं तर आमच्या डोंबिवलीचे पराग वैद्य म्हणून तरुण लेखक आहेत. मुळात शिक्षणानं इंजिनियर पण आवडीनं इतिहासाचा अभ्यासक, आणि त्यांनी जवळजवळ 800 पानी पुस्तक अडॉल्फ हिटलर आणि दुसरं महायुद्ध असं लिहिलंय. एकंदरीतच सुभाषचंद्र बोस, सावरकर, आपले क्रांतिकारक तेंडुलकर यांचा हिटलरग्रस्त जर्मनीमध्ये राहण्याचा काळ हा दुसऱ्या महायुद्धाला समांतर जाणारा काळ आहे आणि त्यामुळे एका तटस्थपणानं जर पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल की ज्यातनं या पुस्तकाचा आशय आणि निकष आपल्यापर्यंत पोचतो तर या पराग वैद्यांचं अडॉल्फ हिटलर आणि दुसरं महायुद्ध हेही पुस्तक जरूर वाचण्याजोग आहे. त्याच्याच बरोबरीनं जर्मनाने हिटलर विषयी लिहिलेली गणित हेही आहे. जर हिटलर आणि इंडिया हे वैभव पुरंदरेंचं इंग्लिश पुस्तक आपण वाचणार असू तर त्याच्या बरोबरीने साहजिक माय काम्फ याचाही उल्लेख या पुस्तकामध्ये येतो, इतरही पुस्तकामध्ये येतो. आता वाल्मिकी रामायणाशिवाय रामायणाची चर्चा करता येणार नाही तसं आता ते माय काम्फचं झालंय आणि तसंच पर्डन राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश या विल्यम शिररच्या पुस्तकाचं झालंय.
पण त्याच्या बरोबरीने दोन छोटेखानी पुस्तकं हिटलरच्या मनोवृत्तीकडे आणि विशेषतः हिटलरच्या एकंदरीतच मनोवृत्तीकडे आणि काही प्रमाणात त्याच्या भारताविषयीच्या दृष्टिकोनाचा पुसटसा का होईना पण संदर्भ देतात अशी दोन पुस्तकं म्हणजे हिटलर स्लाइड्स अँड आन्सर टू माय काम्फ हे आयरन हेरांडचं पुस्तक आणि ॲडॉल्फ हिटलर हिज अनटोल्ड स्टोरी हे जेम्स बंटिंगचं पुस्तक याचाही जरूर विचार करता येतो. एका वेगळ्या संदर्भामध्ये कुरूंदकरांच्या पुस्तकाविषयी बोलताना मी युद्ध नेतृत्व या दिवी गोखल्यांच्या आपल्या मराठीतल्या जुन्या आणि गाजलेल्या पुस्तकाचाही संदर्भ दिला होता. काही प्रमाणामध्ये हिटलरचा जगाकडे आणि त्या निमित्तानं दुसऱ्या महायुद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचाही हा निकष होतो. म्हणजे ही 10 पुस्तकं आणि त्याच्या जोडीने हे मूळ इंग्लिश पुस्तक हिटलर अँड इंडिया आणि त्याचा मराठी अनुवाद हिटलर आणि भारत वाचणं एक वाचक म्हणून आपल्याला एक वेगळी दिशा देतं. जर तुम्ही एका विशिष्ट राजकीय प्रणालीला बांधून न घेता एक निखळ वाचक म्हणून हे पुस्तक वाचणार असाल तर एकंदरीतच आपलं सध्याचं जागतिक अर्थकारणातलं आपलं वाढतं साम्राज्य म्हणणार नाही, प्राबल्य म्हणणार नाही, सामर्थ्य म्हणणार नाही, पण या सगळ्याची चुणूक नक्की दिसते तेव्हा नेमकं आपल्याला हे का मिळवायचंय याचं भान यावं, याचं दिशा दिग्दर्शन तसा उद्देश नसतानाही वाचक म्हणून मनामध्ये निर्माण करणारं पुस्तक म्हणजे वैभव पुरंदरे यांचं हार्पर कॉलिन्सनी पुस्तक प्रकाशित केलेलं मूळ इंग्रजी पुस्तक हिटलर अँड इंडिया आणि त्याचा मराठी अनुवाद जो मेहता पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केलाय तो म्हणजे हिटलर आणि भारत. जरूर वाचा या कळकळीच्या विनंतीसह या भावशेखरच्या भागाचा इथेच समारोप करतो. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.